नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिक कनेक्शन अधिक गडद होत चाललंय। नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर आल्यात। खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावंही समोर येत आहेत। संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयकडून नोटीस बजावली जाते, तर कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची माहितीही मागवली जाते। खैरनार आणि क्लास चालकांमधील थेट संबंधांचा आता तपास सुरू झाला आहे। याच संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याशी। किरण, हे नीट पेपर फुटीचं प्रकरण खूप आता खोलवर जात चाललंय। आरसीसी क्लासेसचं नाव समोर आलं, आत्ताची पेपर फुटी समोर आली आहे, पण आता आरसीसी क्लासेसचे जे मागच्या वर्षीचे 19 विद्यार्थी आहेत उत्तीर्ण झाले होते, ते पण असंच पेपर फुटीतले प्रश्न वापरून ते प्रश्न परीक्षेमध्ये निघून त्यामुळेच उत्तीर्ण झाले का, हा देखील एक तपास महत्त्वाचा म्हणावा लागेल। कस्तुरी, अगदी खरं। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर सीबीआयच्या माध्यमातून शिवराज मोटेगावकर याला अटक केल्यानंतर त्याच्या काळात एकूण मागच्या काळामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत, ज्यांचं डॉक्टरसाठीचं जे ॲडमिशन आहे शिक्षणासाठीचं ते जे झालेलं आहे, ते या सगळ्या निमित्तानं त्याची देखील चौकशी केली जाणार आहे। त्यांना ज्या वेळेला जे मार्क्स मिळाले नीट परीक्षेमध्ये जी आलेली प्रश्नपत्रिका आणि त्या काळामध्ये आरसीसी मोटेगावकर क्लासमध्ये जे मॉक टेस्ट घेतली जात होती, याचा सगळा संबंध आता सीबीआयच्या माध्यमातून तपासला जाणार आहे। त्याच्या या सगळ्या दरम्यान क्लासमध्ये नेमक्या कोणत्या टेस्ट होत होत्या, त्या टेस्टसाठीचे कोणते प्रश्न दिले जात होते आणि तेच प्रश्न नीट परीक्षेमध्ये देखील विचारले गेलेले होते का, किंवा त्याचा नेमका काय संबंध आहे, या सगळ्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांचा आणि एकूणच क्लासचे संचालक आणि या सगळ्या पेपर फुटीचा काही संबंध आहे का, याचा देखील आता सखोल तपास केला जातोय। सध्या नाशिकचा जो आरसीसी मोटेगावकरचा जो क्लास आहे तो देखील बंद आहे। त्या ठिकाणी देखील अशा स्वरूपाच्या काही प्रश्नपत्रिका आपल्याला आढळून आलेल्या आहेत। त्या ठिकाणी देखील सीबीआयने 3 दिवसापूर्वी छापेमारी केलेली होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता सीबीआयचा तपास सुरू आहे। त्या तपासात काय समोर येतं हे बघावं लागणार आहे। कस्तुरी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।